नमस्कार मित्रांनो, ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला पुट्टीचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. आता ही जी रूम आहे या रूमचं पुट्टी करायचं आहे. तर ही पुट्टी तुम्हाला किती किलो लागायला पाहिजे याच्यामध्ये. आता या रूमचं डायमेन्शन आहे 3.65 मीटर बाय 3.65 मीटर. तर याचं पेरिमीटर काढलं तर 3.65 इंटू 4 आणि याची जी हाईट आहे ही आहे 3.35 म्हणजे 11 फीट. जर आपण याचा मीटर स्क्वेअर काढतो म्हणलं तर आपलं 49.01 मीटर स्क्वेअर येते. आता राहिलं आपलं सिलिंग आहे 3.66 बाय 3.66. याचं जर आपण मीटर स्क्वेअर काढतो म्हणलं तर हे येते 13.38 मीटर स्क्वेअर आणि या दोघांचं ऍडिशन केलं तर आपला टोटल एरिया येतो 62.39 मीटर स्क्वेअर. आता हा झाला आपला एरिया. आता आपण याच्यामध्ये करतो डबल कोट. सिंगल कोट करताना आपलं 1 mm जे आहे आपण सिंगल कोट करतो, म्हणजे डबल कोट करतो ते आपण 0.5 mm नी करतो. तर 1 + 0.5 mm केलं तर आपली थिकनेस येते 1.5 mm. तर आपला टोटल एरिया आला आहे 62.39 मीटर स्क्वेअर इंटू 0.0015 mm ला मीटर मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर याचा आन्सर येते 0.0936 m3. आता ही जी वॉल पुट्टी आहे याची असते डेन्सिटी. याची डेन्सिटी आहे 1200 kg पर मीटर क्यूब. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे आन्सर आलेलं आहे 0.0936 m3 इंटू 1200 kg पर m3 आपलं पुट्टी आहे. तर याचा आन्सर येते 112.3 kg. आता एक पुट्टीची बॅग येते 40 किलोची. तर आपण कन्सिडर करू का 3 बॅग लागत आहे. 3 बॅग म्हणजे 120 किलो आणि आपल्याला लागत आहे 1.223 kg. तर आपण सांगू शकतो का या रूमला आपल्याला 3 बॅग पुट्टी लागत आहे म्हणजे 120 kg. आणि जर तुम्हाला ऑनसाईट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही असं सांगू शकता की तुम्हाला 1 kg मध्ये तुम्ही 6 स्क्वेअर फूट जे आहे ते काम करू शकता. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.